काल जे ऐतिहासिक दत्त जयंतीनिमित्त वडकीचं मैदान झालं. जुनं आणि पारंपरिक मैदान. मैदान चांगल्या रीतीनं पार पडलं आणि जो सेमी होता, सेमी 1 त्यात सेमी 1 वरनं बऱ्याच शंका-कुशंका झाल्या. प्रेक्षकांच्या असतील किंवा अनेक लोकांच्या असतील. रणजित सर भेटलेत आपल्याला, की बकासूर नक्की का पळाला नाही? कारण काय? कारण बकासूरसाठी महाराष्ट्रातून बरीच लोक लाईव्हला येत असतात किंवा मैदानात त्यासाठी बघायला जात असतात. काय नक्की बऱ्याच आता महाराष्ट्राचं तमाम जनतेचं प्रश्नचिन्ह उभं राहिले, की का पळाला नाही? काय माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिलं गेल्या 2-3 वर्षामागं बकासूर आणि मथुर ही प्रेक्षकांनी त्यांना दोघांना प्रतिस्पर्धी समजत होते. मध्ये बी मैदान झालं तर एका सेमी गाडी पळाली. संध्याकाळी ट्रोलिंगचं प्रमाण जास्त वाढलं आणि मग आपण कानाला असं ऐकू वाटणार नाही की घाण कमेंट पडत होत्या. त्यावेळी मामाने संध्याकाळची बाईट घेऊन सांगितलं होतं की आम्ही जर इथून पुढे काही सेमीत गाड्या आल्या तर जो सव्वाच्या खांदी असेल तो पळ आणि ज्याला काय अडचण असेल तो थांबल. अशा हेतून आणि काल गटाला सेमीला गट पळाला तेव्हा थोडंसं पहिला लागलं बी होतं आमच्या नव्या वासराला. त्यामुळं मामाने निर्णय घेतला की सेमीला तर गाडी आपण नाही पळवायची. तरी सुद्धा जेव्हा सेमी खाली गेला, पहिला सेमी थांबवला, जिकडं युट्यूबला पण कमेंट चालू झाल्या. कमेंट करणारे दोन्ही बैलांना करतात, त्यांना काही घेणं नसतं. पण ते मालकांच्या ह्याच्यातनं ते झालं आणि मामाने काल निर्णय घेतला की सीमेला बैल पळवायचा नाही म्हणून. असं बाकी कुठलं दुसरं कारण कुठलं नव्हतं. आता काय होतं, ज्यावेळेस असं होत असतं ना त्यावेळेस मालकांचं काय नसतंय. मालक सगळे एकत्र आहेत, सगळ्यांना माहित आहे. पण तरी देखील जी कुरगुडी करणार असतात ती करायची ती करतातच. त्यांचं कामच असतं ते कुरकुड्या काय, त्यांच्यात लक्ष द्यायचं नाही. त्यांचं काम आहे ते बोलत बसणार, काय बोलणार. काल आता म्हणजे त्यावेळी कमेंट केलं त्या मथुरला, त्यावेळेस म्हणजे त्या काही लोकांचं म्हणणं होतं की बकासूर फॅनने केले त्या. आता काल बकासूरला काल कमेंट करत होते की पळून गेला, भरून गेला, हे केलं ते केलं. हे प्रेक्षकांचं कामच आहे हो, त्यात लक्ष द्यायचं नाही. त्यांची कामं ती दोन्ही बैल करत असतात, त्यामुळं त्यांचा काही विषय नाही. मित्रांनो, खरं आहे, जे कमेंट्स करणार असतात त्यांची आपण तोंड धरू शकत नाही. ते करत राहणार आहे. फक्त चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि वाईट गोष्टी अशाच माग ठेवल्या पाहिजेत. त्यावेळेस आपलं ही बैलगाडी क्षेत्राची परंपरा पुढे चालत राहणार आहे. आता हे झालं, आता प्रेक्षकांच्या जी मनावर प्रश्नचिन्ह उभं राहिले ती दूर होणार आहे बघितल्या मुलाखत. आता आज पण चांगल्या रीतीनं गटपास झालेला आहे. काल सीमेला जसं हे झालं, निर्णय घेतला, मग त्यावेळी आमचं आता नवीन म्हणजे घरचा साधन आम्ही केलं, जाहीर केलंय, घाणंचा बब्या. मग सागर शेठचं काल ते बोलणं झालं मामांचं दोघांचं. नाही मामा म्हणले की मग आज गाडी आधी हाणू. आता आंबेरीमध्ये 27 गटात गाडी पळाली, गट पास झालाय. सीमेला बघू, पण गाडी गटाला तर चांगली पळाल्या. घरचा आमचा पळाला. आता काय होतं का रणजित सर, मोठं पुशेगावचं मानाचं मैदान आहे ते ओरिजिनल हिंद केसरीचं आणि बकासूरकडून भरपूर प्रेक्षकांना अपेक्षा असतात. कारण सगळ्यांची इच्छा, मागल्या वर्षी राहुलभाई पण बोललेले की बकासूरला खरंच 1 नंबरचा मान मिळाला पाहिजे होता. कारण सगळ्यांची इच्छा आहे आणि ह्या वर्षी पण प्रेक्षक तीच वाट बघतात की चांगल्या पायऱ्यात पळावा आणि 1 नंबरचा मान मिळवा. कारण चाहते भरपूर आहेत. कालचं वडकीचं मैदान आदर्श ठरलंय, आदर्श. कालच्या वडकीच्या मैदानामध्ये जे पुशेगावची रंगीत तालीम होती, वडकीच्या हिंदकेसरी मैदानाची, तर्क वितर्क बऱ्याच जणांनी बांधले होते, बऱ्याच जणांनी पुशेगावच्या गाठी मारल्या होत्या. त्या काल सगळ्यांच्या गाठी काल सुटल्यात, सगळ्यांच्या गाठी. त्यामुळे आता पुशेगावला ज्यांनी एकमेकाला खुशीत घेतलं होतं की आता ते 100% लांब जाऊन आता दुसरा कोणतरी जवळ करायचा प्रयत्न 100% करतील. त्यामुळे काहीतरी वेगळं चित्र पुशेगावला सगळ्यांनाच बघायला मिळणार आहे. सगळ्यांनी अंदाज वगैरे बांधून तिथं काल सगळे उतरले होते. सगळ्यांचे अंदाज कालचे फेल गेलेत. आणि आता पुशेगावला काहीतरी एक वेगळं चित्र नवीन आम्ही 100% करू. आता काय होत असतं खरंच मित्रांनो, जुन्या जाणत्या लोकांच्या बऱ्याच मुलाखती घेतलेल्या आहेत. यांचं म्हणणं असं आहे की दोन्हीही बैल स्पीडची घालून बी चालत नाही. ज्यावेळेस गाडी नर मादी पळत असते किंवा 19-20 मध्ये पळत असते त्यावेळेस कायम 1 नंबरातले यश मिळालं. असे बरेच बैलगाडा मालक आहेत. ते खरं ठरलं म्हणायला लागलं जुन्या लोकांचं.
नाही, जुन्या लोकांना अंदाज अशा वेळी कामी येतो. हम्म. नव्या लोकांना काय असतं माहिती आहे का, गाडी जुळली की मग ह्याने त्याला फोन करायचा की तू त्या संघ पळ, मी या संघ पळतो, मग ती गाडी फोडायची, परत आपलं साधवून घ्यायचं. तसं नसतं. बैलगाडी क्षेत्रात ज्याला बैल पळतो त्यालाच किंमत आहे. मित्र मैत्री इथं कोणाच काही चालत नाही. आपला बैल जर पळत असेल किंवा गुलाल असेल तर समोरचा मग आपल्या जवळचा किती मित्र असून दे तो आपला बैल देतो नाही, बैल देत नाही. आपलं तेवढं समाधान करतो, तोंड आपलं नाही गोड बोलून तेवढं गोड बोलून समाधान करतो. मित्रांनो खरं आहे ही जी आपल्याला माणसं दिसते ती ही सगळी बरेच वर्ष ह्यांचे वडील असतील किंवा आजोबा असतील ह्यांच्या पिढ्या गेलेल्या आहेत शर्यत क्षेत्रात, त्यामुळे बरेच अनुभव घेत घेत वर आलेले, तर आता स्वतः बैलगाडी मालक आहेत, त्यामुळे आता पण भरपूर तसा अनुभव येत असतील. नाही आत्ताच झाले कसं माहित आहे का, आपण एखाद्याला पायरा मागितला हम्म. तेव्हा नाही तर कधी म्हणत नाही, पण देत तर नाही. म्हणजे चालू जात बैलगाडी क्षेत्र वास्तव. आपण एखाद्याला पायऱ्याला फोन केला का नाही, काय ना बाबा दादा भाऊ मला पायऱ्याला बैल द्या, तर तो नाही तर म्हणत नाही, पण देत तर नाही. ही अशी आता बैलगाडी शर्यत आहे. म्हणजे माणसाचं मन तर दुखवायचं नाही पण लांबवत नाहीच. ती विषय काय माहित आहे का, कानपाड मारायची पण नाही, लागलं म्हणायचं पण नाही, देतो नाही कधी म्हणलं पण नाही, देणार तर नाही. आता ही बैलगाडी शर्यत असं आहे. मित्रांनो आता पवन भाऊंचं बी मत जाणून घेऊया. त्यांचे आता बैल आहेत, बैलगाडा मालक आहेत. तुमच्या सोबत असं कधी घडतंय का? आम्हाला एवढा त्रास होती म्हणजे सर्वसामान्य माणसांना किती त्रास होत असेल ते तुम्हालाच माहिती आहे. आता बघतायच तुम्ही काय अवस्था आहे. बैलगाडी क्षेत्र हे सर्वसामान्य लोकांचं राहिलं नाही. ज्याला पळेल त्यालाच किंमत, आणि पळत असेल त्यानं ओळखावं आपला बैल किती पळतोय. बघ काय नाही मिळालं सांगत. आणि त्याच्या पलीकडचे आता जे या बैलगाडी क्षेत्रात नवीन बैलगाडी मालक म्हणजे नव्यानं पदार्पण केलंय, त्यांना एक माझा एक छोटा भाऊ म्हणून सांगण्याचा एक सल्ला चांगला आहे. खरंच आपण त्या पात्रतेच आहे का ते ओळखलं पाहिजे. महत्वाचं उगाच पैसा आहे म्हणून घालवलं नाही पाहिजे. कारण आपला जर का बैल 5 नंबरचा असेल आणि अपेक्षा 1 नंबरची आपण करायची म्हणलं ते पण म्हणजे बरोबर आहे ना. आपण म्हणजे आज झालं ना आपण बरं 5 नंबर मध्ये, आपण 2 नंबर मध्ये यासाठी प्रयत्न काय केला पाहिजे ते बघितलं पाहिजे. उगाच हाय म्हणून वाया घालून पण काय फायदा नाही. मित्रांनो बघा खरं आहे, त्यांनी सल्ला दिलेला चांगला आहे. ज्यावेळेस आपल्या नंदीची पात्रता असेल त्या नंदीसोबतच पायरा मागितला पाहिजे, केला पाहिजे. कारण उगाच आपला बैल जर 2 नंबरात पळत असेल तर कायम 1 नंबरातला आपल्याला बैल भेटणार नाही. आता काय होते माहित आहे का, खरं आहे त्यांनी सांगितलेलं, रियालिटी आहे आत्ताची की ज्याला त्याला 1 नंबरातला बैल पाहिजे. 100% त्याचा अनुभव मला जास्त आहे. सर्वसामान्य माणसं काही बी करून किती किंमत मोजायला त्याला पण चांगला बैल मिळाला पाहिजे. आपल्या बैलाची पात्रता ओळखली पाहिजे आणि मग पैरे केले पाहिजेत. मग एक दिवसाचं समाधान आणि इकडं लाखो रुपयाला घर जाळून घ्यायचं ते बरोबर नाही. गुलाला तर जर जिद्दीनं मिळाला गुलाल तो अंगी लागतो. हे पैसे देऊन हे मग त्या गुलाला उपयोग नाही. बैल पाळाला तर सगळं साध्य आहे. म्हणजे कुठंतरी 4-5 मैदान असेल किंवा 5-7 मैदान असेल, हार पत्कराय बी शिकलं पाहिजे. हारशिवाय तर मग जो रोज जिंकत जाईल त्याला किंमत नाही ना. मग रोज जिंकला मग त्याला किंमत नाही. हारला पाहिजे, हारल्याशिवाय ते जिंकण्याची किंमत कळत नाही. हारलाच पाहिजे, आपल्याला पुढचं समजत नाही. नाही, हारलाच आता पाहिजे. झाले कसं माहित आहे का, समजा आता 1 नंबर चांगला एखादा बैल पोलते बाबा, काय ना एखाद्याचा पायरा झाला काय ना बाबा, ती त्याच म्हणजे त्या दोघाच्याच मनात तो पायरा झाला असेल बाबा, त्यासनी वाटत असेल ही गाडी 1 नंबर पळेल. ते आता काही नवीन रक्त आलंय, आता नवीन ट्रेंड आलाय वायद्याचा. मग तो त्याला फोन करतो बाबा काय नाही ते पायरा झाला, ते माझ्यासाठी करा, कॅन्सल करा, माझ्या गाव शेजारचं मैदान आहे, मी एवढं देतो. परंतु लक्षात घ्या ते जी गती आपल्या बैलाची गती बघणं ही पण गरजेचं आहे ना. जर का दोन्ही बैल म्हणजे समान स्पीडचे असतील तर ती 100% त्या मैदानात गाडी पळू शकते. पण आपण त्याला म्हणायचं बाबा काय नाही एवढं देतो ती, म्हणजे आपण विचार केला पाहिजे त्या बैलावर आपला बैल पळतो का. मित्रांनो खरं आहे बरं का, या गोष्टींचा सगळ्या बारीक सारीक गोष्टींच्याकडे लक्ष द्यायला लागतंय. नाहीतर बैलगाडा मालक होणं सुखाचं नाही आणि यात भरपूर पैसा जातो. या नवीन जी नादात पडतात त्यांनी सांभाळून सगळं केलं पाहिजे, नाहीतर थोडेच दिवस टिकणार आहेत. आता जुनी लोक काय म्हणायचे माहिती आहे का, नवीन पिढीचा नाद चालू आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्या अजून पण बोलतात, पण लय दिवस आमच्या जसं आम्ही वर्चस्व केलं तसं वर्चस्व टिकवू शकत नाहीत. आता काय झालाय विषय, संख्या प्रमाण वाढलं. म्हणजे जुनी लोकांचं म्हणणं होतं नवीन लोक टिकू शकत नाही, असं काही नाही. ही कालांतरानंतर बदलच राहणार. कोणी म्हणायचं नाही की आम्ही जुना आहे
किंवा नवीन आलंय नवीनला कमी समजायचं हा. हे असं काय कोणी मनातच ठेवणी. संख्या वाढली म्हणजे बैलगाड्या पहिले कसं 4 न 5 गट पळत होतं. आज 12वर गट पोहोचलेत म्हणजे आज गट काढणंच ही फायनल आहे म्हणजे बरोबर. पहिल्यातलं. हा. त्यामुळे आता हे सांगायचं नाही कोणी म्हणायचं नाही आम्ही जुना आहे नवे हा. सगळ्यांचा कार्यक्रम लागणार. मित्रांनो खरं आहे तुमचा बैल पाहायला पाहिजे. तुम्ही आता कसं झालंय जो ट्रेंडिंगला आहे तोच ट्रेंडिंगला आहे त्याचं नाव चालतंय. कोण पाठीमागचा इतिहास बघत नाही. तुमचा आज किती बैल पळतोय आज किती नंदी पळतोय त्याच्यावर सगळा उद्याचा पायरा डिपेंड राहतोय. आता आता कसं विषय आहे, आज बैल फायनल राहिला तर त्या बैलाला कमीत कमी 4-5 महिने गुलाल गावत नाही. अशी बरीचशी संख्या झाल्यामुळे लगेच 1-2 गुलाल गायला की लगेच ट्रेंडिंगला यायला बघतात. तर ट्रेंडिंग करून उपयोग नाही. ट्रेंडिंगचा विषय लय वाईट आहे. ज्याचा ज्याने अनुभव घ्यावा आपापल्या बैलाचं कसं काय ट्रेंड लय विषय अवघड आहे त्याचा. नाही त्याचं एक महत्वाचं उदाहरण सांगतो. हम्म. म्हणजे आता एक बैलगाडी मालकाच्या किंवा प्रेक्षकांच्या मनाला एक गैरसमज हा. आहे की ज्याचं मोठं नाव त्यालाच पैरे मिळतात. आता आम्ही तिघ आहे. रातचा विषय सांगतो. आता पवनचा कोण म्हणजे चांगला पळतोय. पवन चेष्टा रात्रीपर्यंत त्याला पैरा नव्हता. म्हणजे असं नाही की ज्याचं मोठं नाव आहे त्याला जर बैल मिळते तसं नाही. आपल्या जर का बैला ती गुण असतील का ना तर पैरा आज पवनचा एवढा कोण पळतोय चांगला मग त्याला पैरा अगोदर आठवडाभर झाला पाहिजे ना. रात्री मला वाटतं 10:30 पैरा झालाय त्याच्यामुळे नावाविवाज काय नसतंय. आपल्या बैला ती कौशल्य पाहिजे. मित्रांनो जर तुमचा नंदी पाळला तर 100% पैरेकरी तुमच्या दारात येऊन उभे राहतात. आणि मी स्वतः उदाहरणं बघितलेली आहेत. चांगली लोक ओळखीचे असतात आमच्या आणि बऱ्याच चर्चा होती त्या मैदानात. स्वतः सांगतात की पैर वेटिंगला येते. का वेटिंगला येते तर त्यांच्या दारात त्यांचा नंदी असतो त्याची पात्रता तेवढी असते. शेवटचं काय सांगचाल प्रेक्षकांनी पुशेगाव मैदानाबद्दल? काय तर वेगळं करून दाखवणार आहे पुशेगावला. या मैदानाला 100% प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न 100% होणार. मित्रांनो आपण पण अशीच इच्छा व्यक्त करूया की जे पुशेगावचं मैदान आहे ते चांगल्या रीतीनं पार पडेल आणि प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होतील. धन्यवाद.